धाराशिवच्या गंधुरा गावातील शेतकरी जीवन पाटील यांच्याकडे बँक ऑफ महाराष्ट्राचं 1,54,738 रुपये इतकं थकीत कर्ज आहे. मात्र कर्जमाफीच्या यादीमध्ये त्यांना फक्त 94,427 रुपयांचा लाभ मिळालाय. 60,000 रुपये भरल्याशिवाय 94,000 माफ होणार नाहीत असंही बँकचे अधिकारी सांगत असल्याचं पाटील म्हणाले. 2 लाखांच्या कर्जमाफीचा लाभ जीवन पाटील यांच्यासह गंधुरा गावातल्या शेकडो शेतकऱ्यांना मिळालेला नसल्याचं या निमित्ताने समोर आलंय. तर दुसरीकडे कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी यावरती प्रतिक्रिया दिली आहे. 2 लाखांपर्यंत कर्ज माफ करणं बँकांना बंधनकारक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी मात्र दिली आहे. बँक ऑफ महाराष्ट्राचं कर्ज मी 2019 साली काढलो होतो 1 लाख रुपये. मग त्याच्यानंतर व्याज भराभर केलं तर पण आत्ता कालच्या माफीच्या यादीमध्ये आम्हाला फक्त 94,000 रुपये इथं माफीत आले. दाखवा किती, कुठला नंबर आहे, किती नाव आहे. बँकेत आम्ही चौकशी करायला गेलो काल तर बँकेत आम्हाला 1,54,738 रुपये भरा म्हणतात. 2 लाखाच्या कर्जमाफीचा घ्यायचं असलं तर त्यांनी 60,000 भरा म्हणतात वरली. हे अशी तुम्हाला एवढी माफी भेटत नाही म्हणतात, ही वरली पैसे भरावंच लागते म्हणतात. तुमचं खातं नील होईल मग आम्ही कोरं बेबाकी मिळेल म्हणून आम्ही खुशीत होतो लय. पण आता लय नाराज झालो. आता 60,000 भराच म्हणताना काय मग ही सरकारनं 2 लाखाची जाहीर केली आहेच कशाला. 2 लाखाच्या आत जर त्याचं कर्ज असेल, 2 लाखाच्या आत जर त्याची थकबाकी असेल 2 लाख रुपयाच्या, त्यात जर असलं तर निश्चित प्रकारे बँकेला ते करता येणार नाही. या बाबतीमध्ये जे 2 लाख रुपयापर्यंतची संपूर्ण रक्कम ही जी कर्जमाफी आहे ती 2 लाखाच्या आतली ती संपूर्ण रक्कम त्या बाबतीमध्ये त्या बँकेला त्या शेतकऱ्याला द्यावी लागेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.